त्या अंधेकरांच्या घरातल्या 2 महिला जेलमध्ये असताना, म्हणजे कुठल्या प्रकारची यंत्रणा प्रत्यक्षात नसताना, सगळी बँक खाती गोठलेली असताना त्या निवडून येतात. मी एका असं बोलताना मी सांगितलं होतं की ही निवडणूक ठरवणार आहे की त्या भागात खरंच एखाद्या पक्षाचं वर्चस्व आहे की आंधेकरांचं वर्चस्व आहे. तर असं मी म्हणेन की ह्या निवडणूक तिथं त्या भागात जरी ते गुन्हेगार असले काही झाले तिथं आंधेकरांचंच वर्चस्व आहे असं मी स्पष्टपणे आता नमूद करतो. कारण की त्यांचे प्रॉपर्टी सील होत्या, बँक अकाउंट फ्रीज होते, त्यांचं स्टेटस जरी ठेवलं तरी पोलीस एखाद्या कार्यकर्त्याला उचलून घेऊन जायचे. म्हणजे अशी सगळी स्थिती, घरातले पुरुष लोक सगळी जेलमध्ये आहेत बऱ्यापैकी आणि ह्या दोघी जेलमध्ये. असं असताना तिथल्या लोकांनीच इलेक्शन हातात घ्यायचा जो प्रकार म्हणतात, त्यांच्या कुटुंबातली काही मुलं होती तिने इलेक्शनचा प्रचार केला आणि थोडेफार त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट ते पूर्वीपासून राष्ट्रवादीच होते तेव्हा त्याची मदत झालेली असेल, पण गुन्हेगार म्हणून नाकारायचं एखाद्या ह्यांना तर ते काय त्या प्रभागातल्या लोकांना ते आवडले नाही. भरे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की पुण्यात लोकांना हा मुद्दा आवडलेलाच नाही आहे, गुन्हेगारांना उमेदवारी देणं वगैरे, पण तिथं त्या लोकांना तेच पाहिजे होते आणि त्या लोकांना आटातटीची निवडणूक झाली पण शेवटी ते तिथे विजय झाले. आणि असं मानायला पाहिजे की त्या भागामध्ये त्या आंधेकरांचंच वर्चस्व आहे. भले काय तुमच्या कायद्याच्या चौकटीत काही गोष्टी बसत नसतील किंवा त्यांच्याबद्दल लोकांची भावना काय आहे हे पण विचार, ती पण कायद्याच्या चौकटीत ती भावना मोजता येणार नाही आपल्याला, अयोग्य योग्य अयोग्य होऊ शकत नाही. पण तिथं आता आंधेकरांचं वर्चस्व आहे. निकालात जे काय होईल ते प्रभागाचं त्या जेलमध्ये ते बाहेर पडतील, त्याचा काय विकास होईल न होईल ती गोष्ट वेगळी, पण तिथे आंधेकरांचं वर्चस्व आहे हे तर आता पोलिसांना मान्य करावं लागेल आणि इथल्या सिस्टीमला मान्य करावं, सगळ्याला मान्य आणि करावं. दंगेकरांना म्हणजे काय की कारण दंगेकर त्यांच्या विरोधामध्ये होते, दंगेकरांची पत्नी होती. हो, दंगेकरांचे तर दोन्ही उमेदवार मुलगा आणि पत्नी दोघे पराभूत झाले. नाही, मुळात आंधेकरांच्या बाबतीत आपण ते गुन्हेगारी चौकटीतनं तर ते आहे का, तर एवढ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आहेच आहे. पण कॉमन लोक आहेत ना, तर त्यांचं कुठलंही काम असेल, अगदी मैतीला पैसे नसलेला पण माणूस तो असा काय हाय क्लास, तो डेन्स असला तरी एकदम सर्वसामान्य कुटुंबातला आहे तो एरिया तिथे सगळे, तर त्या लोकांची मैत जरी असेल तर पैसे मागा गेले की हे लगेच हे कुठलीही तक्रार आली की 5व्या मिनिटाला सॉल्व्ह होती. म्हणजे मी आज प्रतिक्रियाही पाहिल्या, तेव्हाही काही लोकांशी बोललो होतो. पण तो जो टच असतो ना, मग बाकीचे नेते मोठे जरी असले ना, बघू करू किंवा परत या, त्यापेक्षा त्या जनतेने त्यांचं आहे ना इमिडिएट ऍक्शनला रिॲक्शन, तो गुन्हेगारीचा पाठ केलेले गुन्हे तो एका बाजूला, तो शेवटी लोक. पण आता याचे साईड इफेक्ट काही प्रमाणात म्हणजे ठीक आहे त्या प्रभावामध्ये त्यांचा विजय झाला, पण याचे साईड इफेक्ट दुसरीकडे काही होण्याची शक्यता होती. पहिल्यांदा कुठे गेली मला वाटतं साईड इफेक्ट या अर्थाने की राष्ट्रवादीला जे अपेक्षित यश मिळाले नाही अजित पवारांच्या, कारण काय नाही त्या बेल्टचा काही संबंध नाही, काही नाही, कारण गुन्हेगारांना तिकीट देणार एक चौक बदललं की राजकारण बदलतं. 19 मधनं उभा होता प्रभाग क्रमांक, त्यांनी बाळा ओसवून झुंजवलंय निवडणूक देताना. 9-10 हजार मत आहेत, 9 म्हणजे 3-4 मतांनी पडलाय. ह्याचा काही फरक अजित पवारांचं परसेप्शन खराब करायला देवेंद्र फडणवीसांनी टूल वापरलं का, तर वापरलं. त्याचा इम्पॅक्ट झाला असेल नसेल हा आणखी वादातीत मुद्दा आहे, पण ते टूल वापरलं इथपर्यंत हा मुद्दा आहे. मला वाटतं कितपत प्रभावी ठरला. कोथरूड मध्ये लोकांनी राहूच नाही. रोहिदास चोरगेंची पत्नी निवडून आली ना भाजपच्या, असं थोडंच आहे. किंवा त्याच ठिकाणी आणखी काही उमेदवार आहेत, बरेच उदाहरणं आहेत की ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे पण त्यांच्या कुटुंबातले येतातच. मी काय म्हणतो, ठीक आहे मान्य, हा गुन्हेगार दिसतोय, पण समोर एकदम असा साजूक नाजूक चेहरा मागे सगळी गुन्हेगारची टोळी काम करते, टेंडर पासून सगळ्यामध्ये, अशा लोकांचा जास्त धोका आहे.